नमस्कार, मी साक्षी अणसन. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावरील एक सविस्तर वृत्त. कळवण उपजिल्हा रुग्णालय येथून गोळखाल येथील गरोदर माता वनी जवळ झाली. 102 रुग्णवाहिकेतच प्रस्तुत झाली असून कळवण उपजिल्हा रुग्णालयाचा पुन्हा एक भोंगळ कारभार उघडा झाला आहे. कळवण तालुक्यातील गोळखाल येथील छकुली चतन माली ही महिला प्रसूतीचा वेदना सहन करत उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचारांसाठी गेले असताना येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तुमच्या बाळाच्या हृदय विरुद्ध दिशेला आहे हे सोनोग्राफीत दिसत असल्याने तुम्ही नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवून दिले. परंतु रुग्णाला वनी जवळ प्रस्तुत कळा ह्या सुरू झाल्याने ती वनी जवळच 102 रुग्णवाहिकेतच प्रस्तुत झाली. जर उपजिल्हा रुग्णालय कळवण येथील सदर महिलेचे सुखरूप बाळंतपण करून नंतर लहान बाळाला कधी पुढील उपचारांसाठी रुग्णालय नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले असते तरी चालले असते, असे रुग्णांचे नातेवाईकांचे मत आहे. परंतु उपजिल्हा रुग्णालय कळवण यांनी कसलाही विचार न करता आदिवासी महिलेचे प्रस्तुत काळात सुरू असताना त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सदर महिला ही वनी पासून 500 मीटरवरती 102 रुग्णवाहिका गेल्यानंतर ती महिला रुग्णवाहिकेतच प्रस्तुत झाली. 102 रुग्णवाहिकेचे चालक यांनी प्रसंग अवधान साधून वनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असताना वनी येथील वैद्यकीय अधिकारी स्नेहल मॅडम यांनी बाळातीन व बाळ यांची तपासणी करून बाळाला त्वरित जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवले. मागील काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार उपजिल्हा रुग्णालय कळवण यांचा उघड झाला होता. सदर महिलेला सुद्धा प्रसूतीच्या वेदना होत असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते आणि ती महिला सुद्धा वनी ग्रामीण रुग्णालयात सुखरूप प्रस्तुत झाली होती. म्हणून कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय म्हणावे की उपकेंद्र म्हणावे असे म्हणण्याची वेळ आता कळवणवासियांवरती आली आहे. तरी नाशिक येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालून उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे. मोबाईल तुमचा का? कागदपत्रावर पण छकुलीच आहे का? केतन आडव माने मामा मी चालू नाही कळवणला गेलो, कळवण माझा मी गाडी केली आणि तेव्हा पाठवलं. जे माहीत नंतर माहीत झालं होतं आम्हाला. जेव्हा सोनोग्राफी हे रिपोर्ट आलं, तुम्ही एखाद्या डॉक्टरांना दाखवलेलं हे रिपोर्ट? नाही दाखवलं. का नाही दाखवलं मग तुम्ही? तेव्हाच तुम्हाला माहित पडलं असतं ना की बाळाला हृदयाचा त्रास आहे. 5-6 महिना झाले ना तेव्हा माहीत झालं. ए भाई तिला तर चहा बिस्किट आणले दादा. चहा बिस्किट आण पटकन म्हणा. जा लवकर जा. ए बाजूला शर्मा बाजूला. शर्मा काय बाजूला आहे ना, तुला कळतं का रे? पोरगा आहे हो, लई भारी पोरगा आहे. आता मॅमला जावं लागेल. ऑक्सिजन कमी पडतंय. ए एक काळी पिशवी आण रे, ते सगळं भरलंय आणतात. येऊ का विचारते पण निरब हॅलो, काय येऊ नको ताई ना शिकला चालेल. केंद्राचा कारनामा. पंडित माने. हां
मध्ये घेऊन गेलो. हां ते सांगता थोडा बाळाला बोट करा असेल का हां नाशिकला बोट पाठवा. आम्ही थोडं घाबरलो. हां मग नाशिकला मध्ये पाठवलं. हां नेमक्या पुढं वणीच्या पुढं आलो आणि मग तिच्या जीवावर आलं. हां मग गाडीत मोकळी झाली. हां मग तिथून गाडीत फिरावलं म्हणजे आणलं. यस मराठीसाठी शामराव सोनेने दिंडोरी. जगद्गुरु श्री तुकोबाराय 375व्या वैकुंठ गमन सोहळ्यास 50,000च्या वर भाविकांनी लावली हजेरी. धार्मिक कार्यक्रम असल्याने भाविकांकडून होते शिस्तीचे पालन. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल चौथ्या दिवशी दुपारी 3 ते 5 गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांनी आपल्या मधुर वाणीतून श्री तुकोबारायांचे चरित्र वाचन केले. तसेच सायंकाळी 6 ते 8 हरिभक्त पारायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर श्री तुकोबाराय वंशज पंढरपूर यांचे कीर्तन संपन्न झाले. एकादशी असल्या कारणाने भाविकांना भगर, खिचडी, केळी, शेंगदाण्याची आमटी, महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे ठरवून दिलेले प्रत्येक तालुक्यातील दैनंदिन भाकरी तयार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचविल्या जातात. दररोज भाविकांची संख्या वाढत असल्याने आज 50,000च्या वर गर्दी दिसून येत होती. नाशिक व नगर जिल्ह्यातील भाविक कार्यक्रमांसाठी मुक्कामी हजर झाले आहे. जशी जशी कार्यक्रमविषयी लोकांना माहिती होत आहे तसे तसे दररोज गर्दीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हजारो स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. पोलीस प्रशासनीय कौतुकास्पद कामगिरी बजावताना दिसत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकाजवळ तुकाराम तुकाराम नामघोषाचा जप करण्यासाठी 24 तास तालुका निहाय सेवेकऱ्यांचे नियोजन लावून देण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेतलेला असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शेतकरी व वारकरी संप्रदायातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे कार्यक्रमाला मोठा हातभार लागला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनगार आपल्या नाशिक जिल्ह्यातील या भव्य दिव्य अशा वैकुंठ गमन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आपली सेवा देत आहेत. तरी भाविकांनी अमृताचा पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैकुंठ गमन सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरवस फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य दिव्य असा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी होत असून या निमित्त येणाऱ्या भाविकांची आरोग्याची काळजी घेण्यात येण्यासाठी लासलगाव डॉक्टर असोसिएशन व जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा पुढे सरसावले आहेत. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिरास मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी संत तुकाराम वैकुंठ नगरीत एक मोठा मंडप आरोग्य यंत्रणेसाठी देण्यात आलेला असून येथे भव्य सर्व रोग निदान शिबिर भरवण्यात आलेला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते व देऊ संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानेश्वरी माऊली कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या मंडपामध्ये येणाऱ्या भाविकांची नेत्र तपासणी, एजीसी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादी तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केल्या जातात. त्यानंतर यावर लागणारा औषध उपचार मोफत केला जातो. यासाठी नाशिक व परिसरातील सर्व हॉस्पिटलने आपले योगदान दिले आहे. या सर्व रोग निदान शिबिरामध्ये दररोज जवळपास 300 ते 400 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येते. तसेच समता ब्लड बँकेच्या वतीने आयोजित केलेले रक्तदान शिबिरात जवळपास 700 रक्तदानांनी रक्तदान केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक भाविकांची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. या शिबिरातील नेत्र तपासणी कृष्णाई हॉस्पिटल लासलगाव व MVP मेडिकल कॉलेज नाशिक हे करतात. यातून मोतीबिंदू असलेले जितकेही रुग्ण निघतील त्या सर्वांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया MVP मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी 9 तारखेला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रक्तपेढीच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. या सप्ताह दरम्यान काही दुर्घटना घडल्यास 24 तास सुसज्ज असे अँब्युलन्स सेवा मोफत ठेवण्यात आलेली आहे. तरी भाविकांनी या शिबिरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती या शिबिरचे संयोजक डॉक्टर विलास गांगणे, डॉक्टर सुचित गुंजाळ, डॉक्टर विकास चांदर, डॉक्टर योगेश चांडक व परिसरातील सर्व डॉक्टरांनी केलेले आहे. या शिबिरमध्ये भाग घेणारे सर्व हॉस्पिटल हे महात्मा फुले योजनेत काम करणारे असून पुढील शस्त्रक्रिया व उपचार सुद्धा त्यांच्या मार्फतच मोफत होणार असल्याने अनेक भाविकांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मनोगत हरिभक्त पारायण छोटे माऊली यांनी व्यक्त केले आहे. सोहळ्यामध्ये उपलब्ध केलेले आरोग्य सेवेसाठी भाविक समाधान व्यक्त करत आहे. तरी भाविकांनी या शिबिरचा जास्तीत जास्त
लाभ घ्यावा अशी विनंती या शिबिराचे संयोजक डॉक्टर विलास कांगणे, डॉक्टर सुचित गुंजाळ, डॉक्टर विकास चांदर, डॉक्टर योगेश चांडक व परिसरातील सर्व डॉक्टरांनी केली आहे. महाराज तुम्ही रामेश्वर शास्त्रीचं वाङ्मय कसं घेता? तुला काय अडचण काय तुमची अडचण काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुकोबारांचा त्यांनी द्वेष केला, तुकोबारांचं त्यांनी शत्रुत्व केलं. अहो पण शत्रुत्व केलं त्यांनी, आरती केली, हीच खरी मोठी आरती आहे. परंतु माऊत हा हुशार होता की आपल्याला शॉर्टकटनं कसं जाता येईल. आम्ही सुद्धा कार्यक्रमाला चाललो. माऊली महाराज तो मुलगा आईच्या मांडीवरती गतप्राण झाला. आईने पाहिलं मुलगा गतप्राण झाला, श्वास बंद झाले. आई साहेब उठून रडायला लागली. रडणं तिचा स्वभाव आहे, आई भाव आहे. कारण तिचं नाटक किती असतं माऊलीने सांगितलं मातीचा सूर्य टिकला आणि शेवटी त्याला दुःखाचा क्रोश केला. की हे लोकांचं लक्ष वेधून घेतलं असं नाही, पण त्रैलोक्याचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. अशीच त्यांच्यात कोणती जादू होती महाराज? तर भक्ती होती जादू. आणि त्या भक्ती करता तुकोबारांना तुम्ही काय साधन वापरत असेल, की काय भक्ती केली असेल भगवंताची. चालत येतो, तिकडे बघतो, असा हलवून बघतो आणि अंदाज येतो आपण जर चलाकीनं हत्ती हातून काढला तर निघू शकेल, अडकणार. आणि माऊत चलाकीने तो हत्ती त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हत्ती बाहेर काढतो येतो चलाकीने, पण हत्ती बाहेर निघत असताना मात्र त्या गाभऱ्याचा, त्या फुलाचा आवाज मंडपाच्या बाजूचे स्वयंसेवक पुरुषांनी आराम चालू करून नये.
पुढे घेऊन चालायला लागतो. पण त्या हत्तीच्या सोंडेवरती एक माशी बसलेली असते, आणि ती माशी मात्र परत हत्ती बाहेर निघाल्यावर हत्तीला बोलायला सुरुवात करते, काय रे हत्ती दादा. ज्यावेळेस तू त्या पुलावरून बाहेर निघत होता त्यावेळेस तुम्ही रामेश्वर शास्त्रीचं वाङ्मय कसं घेता, तुला काय अडचण काय, तुमची अडचण काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुकोबरांचा त्यांनी द्वेष केला, तुकोबरांचं त्यांनी शत्रुत्व केले. अहो पण शत्रुत्व केलं, त्यांनी आरती केली, हीच खरी मोठी आरती आहे. परंतु माऊत हा हुशार होता की आपल्याला शॉर्टकटनं कसं जाता येईल. आम्ही सुद्धा कार्यक्रमाला चाललो, माऊली महाराज तो मुलगा आईच्या मांडीवरती गतप्राण झाला. आईने पाहिलं मुलगा गतप्राण झाला, श्वास बंद झाले. आई धाई मोकळून रडायला लागली. रडणं तिचा स्वभाव आहे, आई भाव आहे. कारण तिचं नाटक किती असतं माऊलीने सांगितलंय, मातीचा सूर्य टिकला आणि शेवटी त्याला दुःखाचा क्रोश केला. की हे लोकांचं लक्ष वेधून घेतलं असं नाही, पण त्रैलोक्याचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. अशीच त्यांच्यातलं कोणती जादू होती महाराज, तर भक्ती होती जादू. आणि त्या भक्ती करता तुकोबारांना तुम्ही काय साधन वापरलं असेल, ती काय भक्ती केली असेल भगवंताची.
चालत येतो, इकडे तिकडे बघतो, असा हलवून बघतो आणि अंदाज येतो आपण जर चलाकीनं हत्ती हातून काढला तर निघू शकेल, अडकणार. आणि मग चलाकीने तो हत्ती त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हत्ती बाहेर काढतो येतो चलाकीने, पण हत्ती बाहेर निघत असताना मात्र त्या गाभऱ्याचा, त्या फुलाचा आवाज हा खालती महिलांना ओढा सुरू त्यांचं कौतुक असले असतील तर पोलिसांना वाढवा पूर्ण झाले जागेवर. आपल्या इकडे आहे ना, तुम्ही इकडे वाढा तिकडे येते यज्ञ मंडपाच्या बाजूचे स्वयंसेवक पुरुषांनी वाढा चालू करून नका मी. आणि मग हत्तीवरती बसून हत्ती पुढे घेऊन चालायला लागतो. पण त्या हत्तीच्या सोंडेवरती एक माशी बसलेली असते, माशी बसलेली असते आणि ती माशी मात्र परत हत्ती बाहेर निघाल्यावर हत्तीला बोलायला सुरुवात करते, काय रे हत्ती दादा, ज्यावेळेस तू त्या पुलावरून बाहेर निघत होता त्यावेळेस नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील पांडवकालीन प्राचीन महादेव मंदिराचा इतिहास. तिथला नका करू हो ताई, बाहेर जाऊन फोटो काढा तुमचा. तिथे नका काढू, फक्त देवाचा काढा. देवाचाच काढला तुमचा, बाहेर काढा. सारखी देवाचा फोटो तिथं सारखी देवाचा तुमचा नाही काढायचा. पहिला आठवं सांगू. स्वयंभुलिंग आहेत 3, ब्रह्मा विष्णू महेश. करामतीचा उगम आहे आणि इथून आहे ना पातळीत जायला मार्ग आहे. सोपन काकाने इथून प्रवेश घेतलाय. सासवडला त्यांनी समाधी घेतली आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे. नारायणेश्वर नाव येतं देवाचं. पांडवांनीच बांधलेलं एका रात्रीत मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे. हे क्षेत्र कुठे आहे? नारायणपूर क्षेत्र, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.
सुनीला कुठला इंदापूर येथे देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत. इंदापूर येथे शुक्रवार दिनांक 5 रोजी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते आणि ह्या राज्याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या दौंड तालुक्याचे आमदार आमचे सहकारी राहुल कुल, जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले वेळेअभावी सर्व सन्मान्य व्यासपीठ, आलेले सर्व पत्रकार, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी कार्यकर्ते, आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. वेळ कमी आहे, विषय साहेब बरेच आहेत, पण आज खऱ्या अर्थानं माझी विनंती आहे, इथे फटाकडे वगैरे काय उडवू नका, कारण भाषणामध्ये व्यत्यय येतोय. साहेब, आपण एवढा या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आपण कालच मला 10 वाजता फोन केला आणि साहेबांनी सांगितलं, हर्षवर्धन उद्या मी 4 वाजता इंदापूरला येतोय. मी अगोदर क्षणभर म्हणालो, साहेब इतक्या लवकर तयारी कशी करायची? साहेब मिश्किलपणाने मला म्हणाले, जी माणसं ताकदीनं 24 तासामध्ये जर 10,000 माणसं गोळा करत असतील, त्यालाच मी 12 तास. तासाचा वेळ देतो, मी तुम्हाला फोन केलेला आहे, मी 4 वाजता या ठिकाणी येणार. आणि मग साहेब ही सगळी लोक फक्त निरोपावर आलेलेच आहे, कुणालाही गाड्या पाठवल्या नाही, कुणालाही काही, फक्त मेसेज पाठवला की आपण येणार आहात आणि कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहात. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करा. फडणवीस साहेब, आम्ही 2019ला तसं पाहिलं तर तुमचे आणि माझे व्यक्तिगत संबंध हे 1999 पासूनचे आहेत साहेब.
तुमच्या अगोदर 1995ला ह्या जनतेनं साहेब मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. तुम्ही 99ला विधानसभेमध्ये आला. पक्ष वेगळे असतील आपले त्या काळामधले, पण नातं, ऋणानुबंध, संबंध, मैत्रीचे संबंध मी आज या ठिकाणी सगळ्या तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपले संबंध, आपण भारतीय जनता पक्षात गेलोय म्हणून अशातले भाग नाहीत, पण 99 सालापासून गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून एक सातत्यानं तुमचा आमचा सर्वांचा ऋणानुबंध आहे. आणि म्हणून साहेब आज आपण आलात, तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे, त्यामुळे त्या विषयावर काही जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पण आज साहेब आम्हा सर्वांची इच्छा आहे की तिसऱ्यांदा पुन्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ह्या देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचे का नाही करायचं? जरा हात वर करून सांगा, करायचे का नाही करायचं? जरा मोठ्या आवाजात सांगा, होय का नाही? साहेब ही सगळी लोक भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये आहे. महायुती झाली, वरिष्ठांनी निर्णय घेतला, पण साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, कैलासवासी भाऊंनी ह्या तालुक्यामध्ये संस्कार घडवले, आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले, नेते घडवले. घोलप साहेब या तालुक्याचे आमदार होते. साहेब भाऊ 35-40 वर्षे आमदार, मंत्री, खासदार होते, पण एक चांगल्या प्रकारचे संस्कार असणारी साहेब ही सगळी समोरची कार्यकर्ते आहेत. साहेब ही परिस्थितीने गरीब आहेत, सामान्य माणसं आहेत. साहेब कुणी ठेकेदार नाही ह्याच्यामध्ये, कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही ह्याच्यामध्ये, कुणी लाभार्थी नाही, कुणी मलिदावाला नाही, आहे का कोणी? सांगा मला तुम्ही. सगळी प्रामाणिक माणसं आहेत साहेब, पण स्वाभिमानी माणसं आहेत. आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा, तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे, ही साधी माफक अपेक्षा आहे साहेब. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा मला बरेच पत्रकारांनी विचारलं की तुम्ही नाराज आहात, तुम्ही काय मागणं केलं? म्हणजे या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता कधी मागत नाही, सांगतो तुम्हाला. या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता हा कधी कुठली गोष्ट मिळण्याकरता म्हणून काम करत नाही, तर ह्या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता तत्वानं, निष्ठेनं, आणि एकदा ठरलं तर ठरलंच, नाही ठरलं तर नाही ठरलं, ही भूमिका घेऊन काम करणारा इंदापूर तालुक्यातला साहेब कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मागचा इतिहास सांगायचा नाही, कारण साहेब तुमच्या समोर तो इतिहास सांगून करायचं काय? कारण तुम्ही 19ला आपण बरोबर आलो, त्याच्या मागे साहेब आम्हाला, आम्ही भोळी बाबडी माणसं आहे, फार त्रास झाला आम्हाला साहेब, मला झाला, ह्यांना झाला. साहेब इथं आलेल्या माणसांचे साहेब 4-4 पिढ्याचे आमचे संबंध आहेत. मी नावानिशी सांगेल साहेब, ज्याच्या पंजोबानं आम्हाला मतदान केलं त्याचा नातू सुद्धा आज आपल्याला मतदान करतोय. हे ऋणानुबंध आपण का निर्माण केलं? तर एक रक्ताची नाती साहेब आपली तयार झालेली आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा संसार प्रपंच साहेब आपल्यावरती अवलंबून आहे, या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्यावरती अवलंबून आहे, या सगळ्यांच्या अडचणी, सगळ्यांचे संकट तुमच्यावरती, आमच्यावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून साहेब मिटिंग झाल्या आमच्या, मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही त्या बंद दारामध्ये काय चर्चा केली? आता सगळंच मला काही इथं स्पीकरवर सांगता येणार नाही, सांगतो, पण समजून घ्या, बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब. इथं या तालुक्यामध्ये खरंच साहेब आपण गृहमंत्री आहात, माझी कोणावर टीका करायची नाही, पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब. ही जनता त्रस्त झालेली आहे, भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब, सांगतो. सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी बसलेत, कुणालाही विचारा साहेब, गृह खातं आपल्याकडे आहे साहेब. मोदी साहेबांच्या योजना, आपल्या योजना साहेब, तिथं खाली काम करत असताना साहेब सगळा ठेकेदाराचा एक मोठा कोंडावळा तयार झालेला आहे, आणि त्याचा सामान्य माणसाला, गावाला आज या ठिकाणी साहेब त्रास होतोय. आणि म्हणून कार्यकर्त्याची दुखणी साहेब फार महत्वाची आहे. नेत्यांचा सगळा ताकद ही कार्यकर्त्यावर असते साहेब, आणि या सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आज 10 वर्ष झालं साहेब मी कुठल्या पदावर नाही, आणि म्हणून पदासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते नाही. आज कुठल्या आम्ही अधिकारावर नाही, कुठलं संविधानिक पद माझ्याकडे नाहीये, न आमच्या कुठल्या कार्यकर्त्याकडे पद नाही. पण नुसता निरोप जर दिला तर साहेब ही माणसं हजारोच्या संख्येनं का येतात? तर एकच आम्ही आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे, तो ह्या सामान्य माणसांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे. त्या विश्वासाला साहेब आपण फक्त खबरदारी घ्यावी, त्याला तडा जाणार नाही, एवढी मी या सगळ्या जनतेच्या वतीनं साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे. आणि म्हणून माझी एकच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना सांगणं आहे की आज आपण जर पाहिलं असेल साहेब, या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे. या तालुक्यामध्ये
भारतीय जनता पक्ष साहेब मागच्या वेळेस तुम्ही 9 सप्टेंबरला आम्हाला प्रवेश दिला आणि 15 दिवसामध्ये फॉर्म भरला साहेब. 1,12,000 मतं पडली. एक अपघात घडला, ठीक आहे, झाला, आणि आपण निवडणूक जिंकता निवडणूक आपण हरलो. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपलं सगळंच काय संपलेलं आहे म्हणून. आणि म्हणून ताट मांड्यानं सगळेजण उभा राहा. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या मागं ताकदीने उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही भूमिका तुम्हाला आम्हाला सर्वांना आता घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून साहेब चर्चा झाली, तुमची माझी पण चर्चा झाली. तुम्ही मला म्हणाला, केंद्रीय नेतृत्व मला म्हणालं, तुम्ही काय काळजी करू नका, इंदापूरच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ. ठीक आहे, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्हाला पण काय अडचणी आहेत. आज आम्हाला सुद्धा कमीपणा वाटतो. तुमचा एवढा व्यस्त वेळ एका तालुक्याकरता आपण इतका वेळ दिला. त्या दिवशी साहेब तुम्ही सगळे कार्यकर्ते आमचे बोलवले, मुंबईला बोलवले. काय कार्यकर्ते नाराज झाले, आम्हाला का बोलवलं नाही? कारण मला माहित होतं सागर बंगल्यावर किती 100, 200, 300 माणसं बसू शकतील. आणि म्हणून वेळेअभावी, जागेअभावी आम्ही सगळ्यांना काही सांगू शकलो नाही. पण नंतर साहेबांनी सांगितलं. अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमची तिघाची बैठक झाली. 2-2.5 तास बैठक झाली. तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत असे 5-50 प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. त्या सगळ्या शंका मांडल्या, सगळे विषय मांडले. ते सगळे विषय साहेबांच्या कानावर गेलेत. त्याची पुन्हा पुनरावृत्ती करावी यासाठी आजची ही सभा नाही. पण या सगळ्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना एकच विनंती केली की साहेब, तुम्ही आता इथून पुढे इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या. महायुती झालेली आहे. महायुतीमध्ये आता आमच्या तालुक्यात साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यात 2 भाग झाले. आता त्यातला कोणाच्या मागे किती भाग आहे हे काय त्याचा अभ्यास आम्ही करणारी माणसं नाही. आमचा रोल आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मतदान जे आहे. आणि म्हणून आता साहेब बोलतील आपल्याशी, मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आणि साहेब लोक आलेत ते तुमचं ऐकायला आलेत, कारण ह्या लोकांचा पूर्ण विश्वास हा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त आहे. आहे का नाही विश्वास? सांगा बघू एकदा, टाळ्या वाजून सांगा आहे का नाही म्हणून, हात वर करून सांगा आहे का नाही म्हणून. त्यामुळे साहेब आता आपण या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करा. दुष्काळी परिस्थिती आहे साहेब, कामाचे विषय बरेच आहेत, सांगण्याचं व्यासपीठ नाही आहे. नंतर आपण वेगळी वेळ द्या. पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, उजनीचा प्रश्न आहे, खडकवासलाचा प्रश्न आहे, भाटघरचा प्रश्न आहे, निरा नदी, भीमा नदी, षटपळ तलाव, वाघाळा टँक, भल्या गोष्टी साहेब आहेत. त्या गोष्टीसाठी आपण वेगळा वेळ द्या. आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला. एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता. लाकडी लिंबोडी करता 228 कोटी रुपये कुणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब दुष्काळी परिस्थिती आहे. गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे. गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही. आम्ही त्यांना विनंती करतोय, हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे, असं करू नका. त्यामुळं काही अधिकारी म्हणतात आचारसंहिता आहे. आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअरसिटी किंवा त्या मॅन्युअल प्रमाणे इलेक्शन कोणत्या गोष्टी साहेब आहेत त्या गोष्टीसाठी आपण वेगळं वेळ द्या. आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला. एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता. लाकडी लिंबोडी करता 228 कोटी रुपये कुणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब दुष्काळी परिस्थिती आहे. गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे. गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही.
आम्ही त्यांना विनंती करतोय, हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे, असं करू नका. त्यामुळं काही अधिकारी म्हणतात आचारसंहिता आहे. आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअरसिटी किंवा त्या मॅन्युअलप्रमाणे इलेक्शन कोडमध्ये दुष्काळाच्या कामांना मदत करायला काहीच अडचण नाही. तर आपण आपल्यामार्फत सूचना द्याव्यात आणि रोजगार हमीची काही कामं असतील, या छोट्या छोट्या गोष्टी साहेब आहेत, पण या सामान्य माणसांच्या करता साहेब महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं आपण योग्य लक्ष देऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता साहेब इथं एक 4-5 प्रश्न आमचे आहेत आणि या 4-5 प्रश्नामध्ये एकतर साहेब गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही. गावोगावच्या कार्यकर्त्यामध्ये 50% अधिक ग्रामपंचायती साहेब या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. अंकितांनी उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतमध्ये अन्याय होतो, काही सदस्य डिस्क्वालिफिकेशनमध्ये अन्याय होतो, काही सरपंच साहेब 5-5 हजार मताचे गाव आहेत साहेब, त्या गावचा सरपंच सुद्धा डिस्क्वालिफाय होतो. उद्या आम्ही त्या गावात मतं मागायला गेल्यानंतर काय त्या लोकांना सांगायचं. तर हे सगळे साहेब प्रश्न जे आहेत हे शेवटी कार्यकर्त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये आपण योग्य दखल द्यावी आणि ह्या तालुक्यातला भ्रष्टाचार कसा थांबवता येईल साहेब हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण शेवटी भ्रष्टाचार जर वाढला तर साहेब तालुक्यातल्या सामान्य माणसाला त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन नाही म्हणलं तरी आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. ही सुद्धा खबरदारी ह्या माध्यमातून आपण घ्यावी. आणि आपल्याकडे गृह खातं आहे साहेब, पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही, अधिकाऱ्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही साहेब, कारण आम्ही पण 20-20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. पण साहेब काय गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या, खोट्या नाट्या केसेस दाखल करा. तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजे. योग्य असेल, कोणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा जरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा, म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. आपण आलात, आपलं मनापासून स्वागत करतो आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा. मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब, तुम्ही जो निर्णय सांगचाल तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार. मान्य आहे का नाही तुम्हाला सांगा? जरा मोठ्या आवाजात बोला, कमी आवाजात. देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील तो निर्णय मान्य आहे ना तुम्हाला? साहेब तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य होईल आणि त्या पद्धतीनं पुढचं या संदर्भातलं नियोजन केलं जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज आपण आलात, आपलं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा बरं अरे विधानसभेचं बघू की बाबा, बस खाली जरा. हा आणि आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती, मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुलदादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश घोलपजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जे.बी. अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं त्या अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मारुतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप
आकाजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तिरखेडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेटसोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचवेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्रा करता
अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खदखद होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समवेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती, मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुलदादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश गोलबजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जे.बी. अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं त्या अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मारुतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप, आकाशजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तेरखेडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं
आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेटसोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्चीकरता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्चीकरता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे, सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचवेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्राकरता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खदखद होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.